नमस्कार मित्रांनो, जय शिवराय जय सह्याद्री. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन मिनी ब्लॉग मध्ये. तर मी आत्ताच अंघोळ करून रेडी झालोय आणि आज आहे दत्त जयंती. दत्त जयंती पुण्यामध्ये भरपूर ठिकाणी कार्यक्रम असतात आणि दगडूशेठ मंदिराच्या बाजूला एक दत्ताचं लय मोठं मंदिर आहे. तर मी आज तिथं पण जाणार आहे. मला ज्या मंदिरात जायचंय ते तुळशीबागेतून लय जवळ पडतं, म्हणून मी तुळशीबागेतूनच जाणार. आणि जाताना तुळशीबागेचा गणपती लागतो. हा मानाचे 5 गणपतीपैकी एक गणपती, म्हणून पहिले दर्शन करून घेऊ मग पुढे जाऊ. आणि ह्या मंदिराचं दत्त जयंती साजरी करण्याचं हे 128 वर्ष आहे. दत्त मंदिराला बाहेरून तर भारी सजवलंच, आतून पण लय भारी सजवलंय आणि गर्दी तर लय जास्त आहे. आणि मंदिराच्या बाजूला भरपूर मोठा कार्यक्रम पण ठेवलाय. थांबा मी तुम्हाला दाखवतो. आणि किती जिलब्या खाव्यात, 1 2 4 आणि इथं 2 पालख्या एकदम भारी सजवणं चालू आहे, कारण दत्त जयंतीमुळे रात्री इथं पालखी निघत असतात. आणि टाइम कोणता पण असो, पुण्याची गर्दी काही कमी होत नाही रे बाबा. आणि जाताना एका मंदिराचा प्रसाद वाटप चालू होता, मग काय गेलो लगेच आणि प्रसाद घेऊन आलो. आणि प्रसादामध्ये होते दाल खिचडी. चला आता मी पटापट खाऊन घेतो, तुम्ही तेवढं फॉलो करून घ्या. मग आज सगळीकडेच दत्ताचे मंदिर एकदम भारी सजवले होते. मग काही इथं दर्शन करून घेतलं आणि रूम कडे निघालो. आज दत्त जयंतीमुळे मेस बंद राहणार रात्रीची. एका ठिकाणी खिचडीचा महाप्रसाद होता, खिचडी खाल्ली. आता इथं शब्दानं खिचडी खातोय. रूमवरच घेऊन आला खायला, तर रूमवर खाऊन घेतो मी पटकन. आणखीन एका ठिकाणी शब्दानं खिचडी आणि केळीचा महाप्रसाद होता. मग काय गेलो लगेच आणि घेऊन आलो. मी हे खाऊन पोटातल्या कावळ्यांना शांत करतो. तुम्ही तोपर्यंत व्लॉग कंटिन्यू करा. आणि हीच ती मोठी पालखी आहे जे मी तुम्हाला दुपारी सांगत होतो. मी तुम्हाला आता पूर्ण पालखी दाखवतो. पालखीमध्ये एक ढोल पथक पण आहे, ते पण दाखवतो. त्यानंतर मी दत्तांचं दर्शन घेतलं आणि रात्रीचे 11 वाजले तरी पण एवढी जास्त गर्दी आहे आणखीन. त्यानंतर मी रूमवर आलो आणि मेस बंद होतं, तरी आज बाहेर खायचं काम नाही पडलं, कारण एवढ्या ठिकाणी प्रसाद होते ना की ते खाऊनच पोट भरून गेलं. तर चला आता मी पहिले कपडे चेंज करतो, त्यानंतर व्लॉग एडिट करतो आणि डायरेक्ट झोपून राहतो. आणि आजचा ब्लॉग मी याच ठिकाणी एंड करतोय. ब्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. लाईक अँड शेअर करायला विसरू नका. भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये.